आज आम्ही धनेगावला आलो होतो मावशीच्या गावाला यात्रेनिमित्त। तर आम्ही बघा धनेगाव यात्रेमध्ये चाललो फिरायला, आज सगळे फॅमिली माझी। मग पुढं चालत चालत मंदिरपाशी हा चांगला वाटला मला सीन। जरा गावाकडे आल्यास काही ना काही वेगळं बघायला मिळत आहे। मग मेसाई आई मंदिरचा दर्शन घेतलं आम्ही जाऊन। खूप प्रसन्न होते मन सर्वांना, ज्याची बी काय मनोकामना पूर्ण होती। मग आम्ही थोडं एन्जॉय करीत सर्व काही ते चिवडा भजे जिलेबी ते सर्व काही इकडे गावाकडे एकदम टेस्टी खायला मिळत असते। सिटीमध्ये काय नाही, फुटाणे म्हणा या रेवड्या म्हणा काही पण स्वीट वगैरे भरपूर काय छान छान यात्रेत मग घ्यायला बी होते दुकानं। मला ती माझी मिसेस बघा पर्स घ्यायची होती। आमची आई फिरून यात्रेमध्ये थकली होती भरपूर, ती चला घरी म्हणू लागली। मग आता कसं लेकरं हे असल्यामुळं घरचे काय म्हणते थांबा थोडं मग हे जरा बघितलं आम्ही यात्रेत। खूप काय भारी वाटलं आम्हाला फिरायला, भरपूर आनंद घेतला आम्ही। सगळे आमची घरची फॅमिली होती, माझी मिसेस, आई, बाळ, मुलगा, मावशी, माझा मेवण्याची बायको वगैरे, त्याचं बाळ। माझ्या छोट्याशा मुलीला टोपी घेत होती। कसे वाटते मला सांगा, क्यूटशी कशी दिसती। आज खूप म्हणजे खूप माझ्या मुलाला इथं खेळायचं होतं, पाण्यामध्ये बोटिंग करायची होती। माझ्या मुलाला बोटिंग येत नसल्यामुळे बघा आम्ही बसलो होतो एका साईडला कोपऱ्यात। माझ्या मुलाला म्हणलं मग तुलाही खेळायचं असलं तर याच्यात बघा माझा मुलगा खेळायला गेला होता। म्हणजे लहानपणी खरंच भरपूर काय आनंद मिळतो बरं का। कारण ते जे करतात ना ते लय योग्य, म्हणजे ते आपल्याला म्हणजे हट्ट करतात, पप्पा मला हेच पाहिजे काही। मी भरपूर मला खूप छान वाटलं। जरा मुलांचा आनंद म्हणजे मुलांचा आनंद घेतला तर आपलाच आनंद म्हणायचं मोठा। भरपूर काही मस्त वाटलं बरं का, छान खूप काय। चला असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की फॉलो करा, लाईक कमेंट नक्कीच करा। व्हिडिओ आवडला असला तर शेअर पण करा। गावाकडली यात्रात मजा घेणे थोडी वेगळीच आहे।